चला आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे नावं सांगण्यासाठी. पंचांचा इशारा देऊन सामन्याला सुरुवात. बघा आता 4 संघ आहेत, 4ही संघाचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये आहे. जो संघ जिंकेल क्वालिफाय होईल, जो संघ हरेल तो या स्पर्धेमधून बाहेर जाईल. चला जय श्रीराम संघाचे 12 खेळाडू यायचं आहे. 12 प्लेयर 12 प्रतिनिधी यायचा आहे. पहिलं षटक संपण्याच्या अगोदर तुम्ही पोहोचला पाहिजेत, याची दक्षता घ्यावी. चला मॅच ऑन होतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी विकेश खरपडे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल वेगवान तेज तर्रार. अपील झाली. अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळतोय, आत्मविश्वास कमी. आणि पहिला चेंडू हा डॉटच्या स्वरूपात येतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय एका बाजूने जयेंद्र वाघे तर एका बाजूने वैभव धूम. दोन्ही टॉप 10 मधले खेळाडू आहेत. एक चांगली मॅच पाहायला इथे मजा येणार आहे प्रेक्षकांना देखील. नक्कीच नक्कीच दोन्ही चांगले फलंदाज आहेत, परंतु चांगला गोलंदाज आहे. यावेळेस लो फुलटच बॉल होता. फटका तर चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू सरळ जातोय एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय जयेंद्र वाघे यांच्या बॅट मधून. A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. बघा ह्या जयेंद्र वाघेने कॅमेराला बॉल हिट केला इकडे. बघा हा चेंडू गेलाय सरळ. नयन आहेत तिकडे आणि नयन यांच्या कॅमेरावरती बघा समोर. बघा कॅमेऱ्याची जी ग्लास आहे ती तुटले तिकडे. पुन्हा एकदा कमबॅक. मात्र पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. बघा जयेंद्र वाघे याने जर षटकारांची हॅट्रिक जर केली तर सागर सोमन यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. देवेश डोले आहे तिकडे. बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धाव मिळणार नाहीये. चेंडू येतो निर्धाव. धावसंख्या झालेली आहे 5. बॉल टाकून झाले 3. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेचं षटक हाताळतो या विकेश खरपडे. बघा थोडेसे शफल झाले होते. जयेंद्र वाघे, विकेश खरपडे रनअपमध्ये चुकतोय. पुन्हा एकदा आपल्या रनअपवर येताना दिसतो या विकेश खरपडे. बघा ही ठसन आहे. हे मॅच मध्ये रंगत ही प्रेक्षकांना देखील पाहायला मिळणार आहे. बघा जयेंद्र वाघे स्ट्राईक वरती असेल आणि असं होणार नाहीये, कधीच पाहायला मिळत नसतं. ज्या वेळेस जयेंद्र वाघे स्ट्राईक वरती पाहायला मिळतात त्या वेळेस अशी टसन बॉलर आणि बॅट्समन पाहायला मिळत असते. 3 बॉल टाकून सरीत 5 धावा धाव फलकावरती लागल्यात या षटकातील. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विकेश खरपडे ऑन साईडला उडवलाय चेंडूला. चेंडू सरळ निघून गेलाय लॉग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. काही जबरदस्त स्ट्रोक इथे खेळलाय जयेंद्र वाघे याने. उचली घेणारा चेंडू होता. ज्या गतीने चेंडूने उचली घेतली त्याच गतीने चेंडूला त्याने मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. काय जबरदस्त फटका. ताकद झोकली होती या फटक्यामध्ये. षटकार ठोकलाय. नक्कीच ओव्हरपिच बॉल होता प्रदीप आणि त्याला पुरेपूर कन्वर्ट करून घेतलाय षटकारासाठी. फुल टॉस चेंडू आहे आणि या फुल टॉस चेंडू देखील सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. आणि पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. पंचांनी हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय.
चला पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. परशुरामजी पाटील सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. बॅट्समन थोडासा कमरेमध्ये वाकला होता आणि हा चेंडू आपण पाहतोय थाईज वरती किंवा कमरेच्या खाली जाऊन पडला असता. तेच कारण फेअर डिलिव्हरी घोषित केले. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 रन्स. 17 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत आणि हे पहिलं षटक थोडंसं महागडं ठरत असताना दिसतंय. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. हा चेंडू आता ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय. पंचांनी तर सांगितलं हा चेंडू वाईड आहे. वाईड बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या झालेली आता 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल. जे चारही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. इथे बघा बॅटचं हेच लागलंय. झेल ड्रॉप झालाय तिकडे. बघा अविनाश किणी यांनी चांगला प्रयत्न केला. तिकडे प्रज्वल जाधव होते तिकडे, त्यांच्याकडे हा झेल ट्रॅव्हल झाला होता. मात्र अविनाशने तिकडे प्रयत्न केले. हा झेल ड्रॉप झालाय आणि आपण पाहतो या पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आलेल्या आहेत. बघा प्रदीप, हा झेल प्रज्वलचा होता. इथे जर मध्ये हात नसता आला तर नक्कीच जयेंद्र वाघ यांना डगावच्या आशा जायला पोहोचलं असते. बघा रिप्लेमध्ये पाहूया पण प्रज्वल चेंडूच्या खाली पोहोचले असते, परंतु अविनाशांचा हात जर नसता लागला तर नक्कीच इथे गडी गारद झाले असते. परंतु सिंगल धाव आली. एक जीवनदान मिळते जयेंद्र वाघे या बॅटरला. बघा विदाउट लॉस 19 धावा धावफलकावरती लागल्या. चला जास्त वेळ घेऊ नका. आदरणीय सन्मान्य नूर मोहम्मद शेख यांना विनंती असेल मान्यवर कक्षमध्ये येऊन आसनस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतोय. नूरा मामांना विनंती वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं की आपण या ठिकाणी मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ज्या पिचवरती खेळतोय ते पिच उपलब्ध करून दिली आणि या मैदानासाठी ज्यांच्या माध्यमातून सहकार्य केलं ते नक्कीच नूर मोहम्मद शेख यांना आम्ही विनंती करतोय की सन्मान्य मान्यवरांनी मान्यवर कक्षमध्ये यावं. बघा पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आलेल्या आहेत आणि आता धावा रोखण्यासाठी रोहित याला इथे प्राचारण केलंय. दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय षटक हाताळण्यासाठी रोहित येतोय. रोहित कोठावले. दुसरं षटक आपण पाहतोय रोहित कोठावले यांचं, परंतु स्ट्राईक वरती मॅन इन फॉर्म मिस्टर जयेंद्र वाघे. मागच्या षटकामध्ये ज्याने आक्रमण केलं होतं विकेश खरपडे सगळं गोलंदाजावरती, तोच स्ट्राईक वरती आहे आता. यावेळेस पहिलाच बॉल पहिल्याचा कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा पाहतो तर आउटसाइड ऑप्शनचा मारा होता. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड करून पाहतोय. या अतिरिक्त धावेने पाहतो धावफलक 20 वर जाऊन पोहोचते. 20 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक संपलेलं आहे आणि असं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या आहेत विकेश खरपडे यांनी, परंतु पाहतो आपण आता पॉवर प्ले 2चं षटक चालू आहे. 3 शतक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि नक्कीच याचा फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर कडून केला जाईल. यावेळेस हाफ ट्रॅक होता पोल केलाय. शतक आहे तिकडे विकेश खरपडे आणि सुंदर झेल आणि संपतो इथे जयेंद्र वाघे या डेंजरस बॅट्समॅनचा खेळ. विकेट डाऊन. जर असा अंगात आदिवासी रक्त रक्त तर गर्वानं बोल जय आदिवासी, जय बिरसा मुंडा.
थँक्यू डीजे. बघा आपला पाहतोय महत्वाची विकेट रिप्ले मध्ये पाहूया, पण महत्वाची विकेट इथे मिळवलाय जयेंद्र वाघे सारखा डेंजरस बॅट्समन आपण पाहिलं तर तंबूच्या आशाला पोहोचलाय. परंतु अजून एक आक्रमक फलंदाज मिस्टर कुणाल मडके आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन हाफ ट्रॅकवर होता. यावेळेस काय फटका सजवलाय. वा वा वा, अप्रतिम फटका आपण पाहतोय मिस्टर कुणाल मडके यांच्या बॅट मधून. षटकार 6. या भारत देशामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्या शहरामध्ये, या गावागावामध्ये नाव गाजतंय कोणत्या वीराचं, कोणत्या वीराचं, कोणत्या वीराचं. अप्परगटचा फटका, अप्परगटचा फटका अप्रतिम खेळला इथे कुणाल मडके यांनी. चांगला फटका होता, षटकार आलाय. त्यानंतर आता कमबॅक करावं लागेल रोहित यांना. रोहित कोठावले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये चेंडू जातोय निघून. शतरषक आहे तिकडे विकेश. बघा चांगला शतरषक पाहतोय, परंतु 2 धावा इथे वेगाने कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा, या 2 धावांची धावफलक पाहतोय. पण 28 ओव्हरमध्ये 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1.3 चेंडूचा खेळ आता पाहिलं तर संपलेला आहे. आणि पाहिलं तर धावसंख्येचा जो वेग आहे तो थोडासा मंदावलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनवल्यात, आता दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूवरती 8 धावा आल्यात. यावेळेस लोअर फुल टच बॉल होता. बघा मोठा फटका खेळण्याचे नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु बॅटला चेंडू खालच्या टोला ब्रश झाला आणि सरळ त्यांच्या पायावरती आदळला आणि सरळ बॅक टू द बॉलर निघून गेलाय. पहिला तो डॉट आलाय, निर्धाव चेंडू आलाय. चांगलं कमबॅक यावेळेस गोलंदाज रोहित कोठावले यांनी केलंय या षटकामध्ये. अजून सुद्धा पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पावले 2चे षटक चालू आहे, 2 चेंडूचा खेळ बाकी. 2 चेंडूवरती किती धावपर्यंत प्रयत्न करे जाईल पोहोचण्याचा. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. शतरषक चेंडूच्या खाली पोहोचतोय, परंतु बघा त्याच्याकडून होतोय चुकी. देवेश डोळे होते, बघा त्यांना संधी मिळाली होती या मॅच मध्ये आणि संधीचं सोनं यावेळेस त्यांना करता आलं नाहीये. साधा सोपा झेल इथे सुटलेला आहे आणि फलंदाजाला एक जीवनदान मिळते, तो म्हणजे आक्रमक फलंदाज मिस्टर कुणाल मडके यांना. आता पाहतोय मॅन इन फॉर्म या दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक वरती आलाय. पहिल्यांदा फेस करेल चेंडू तो म्हणजे वैभव धूम, संघाचा आयकॉन आहे, VTSA स्टारचा आयकॉन सारखा खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर. वा वा वा, काय फटका सजवलाय मिस्टर वैभव धूम यांनी. षटकार 6. राघोजी भांगरांचं माझ्या बिरसा मुंडाचं, राघोजी भांगरांचं माझ्या बिरसा मुंडाचं, राघोजी भांगरांचं माझ्या बिरसा मुंडाचं, राघोजी भांगरांचं माझ्या बिरसा मुंडाचं. थँक्यू डीजे. 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 35. 2 षटकं पूर्ण झाल्यात, 35 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 4 षटकांमध्ये आपण जर प्रोजेक्टेड स्कोर जर बघितला तर 105 धावांचा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा सध्या तरी ज्या रनरेटने इथे धावा घेतल्यात 17च्या धावगतीने ते आपण पाहतोय सुरुवात केलेली आहे. वैभव, त्यानंतर आपण जयेंद्र वाघे, त्यानंतर जयेंद्र बाद झाल्यानंतर कुणाल मडके. धावसंख्या झालेली आहे 35 आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी आता अमोल येतोय, अमोल तळेकर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हाताला गेला होता. 1 धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे. लहू घोषे
तिकडे चेंडूला उचलेल फेकील तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. अमोल तळेकर येतोय. आपण पाहतोय एक फिरकीपट्टू आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर त्याने हाताळला होता आणि आपण पाहतोय एक धाव आलेली आहे. धावसंख्या आता 36 या आकड्यावरती 36 36 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. वैभव धूमच्या स्लॉट मध्ये मिळालाय आणि वैभव धूम याने हा चेंडू प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाठवलाय. ठोकलाय APL षटकार 6. बघा वैभव धूम आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉनिक पारी इथे खेळताना दिसतोय. बघा आयकॉन खेळाडूंची जेव्हा निवड झाली होती तेव्हा थोडेसे अनसोड झाले होते, मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि आपल्या संघामध्ये घेतलं आणि आता विश्वासपूर्वक पारी खेळत असताना इथे मिसटायमिंग झालाय. मात्र विकेश खरपडे इथे चुकी करत नाहीये. बघा खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. मात्र वैभव धूम याने धूम ठोकलेली आहे. धावा आपण पाहतोय 42 आकड्यावरती आणि हा आता दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. वैभव धूम थोडासा घाईमध्ये दिसला इकडे. बघा अतिघाई संकटात नाही. एक षटकार आला होता मात्र दुसऱ्या बॉलवर देखील षटकार मारण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झाला आणि विकेश खरपडे तिकडे आले होते आणि विकेश आणि खूप चांगला झेल तिकडे पकडला. नव्याने फलंदाज सुशांत येतोय. सुशांत वाघ. सुशांत आलाय. सुशांत याने डरकाली फोडलेली आहे. ठोकलाय APL षटकार 6. बघा सुशांत याने देखील डरकाली फोडलेली आहे. सुशांत वाघ षटकाराने इथे आपला अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या 48 या आकड्यावरती 48 48 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू हाताला गेला होता. मात्र खूप चांगला चेंडू पडल्यानंतर वळण घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य प्रकाशजी तुंबडा यांचं खूप खूप स्वागत आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आणि या लीगचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्यांच्यासाठी या ठिकाणी खूप खूप स्वागत. ऑन साईडला फटका केलाय. लहू घोष आलाय. लहू घोष यांच्या गोदीमध्ये हा चेंडू पकडला गेला. झेल संपलाय. सुशांत वाघ याचा देखील खेळ. फलंदाज बाद. जे 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 48. 16ची सरासरी ते राखलेली आहे. 16च्या सरासरीने दर्शनी ते त्यांनी वाटचाल केलेली आहे. 48 धाव फलकावरती लागल्या गेल्यात.
48 धावा नक्कीच लागलेल्या आहेत, परंतु महत्वाची बाब म्हणजे 3 महत्वाचे विकेट सुद्धा गेलेले आहेत. परंतु आता पाहतोय रुपेश जाधव येतोय नॉन स्ट्राईक एंडला, परंतु कुणाल आणि रुपेश ही जोडी महत्वाची असेल. विकेट करपडे या ठिकाणी उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय संजयजी लोखंडे एव्ही फिटनेसचे संघ मालक. आणि त्यानंतर आपण पाहतोय सदन स्मृती 9192 या संघाचे संघ मालक सन्मान्य श्री भावेशजी बाबर आणि संजयजी लोखंडे यांचे खूप खूप स्वागत. यावेळेस षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय विकेश खरपडे येतोय बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. हे षटक महत्वाचं असेल. इथून किती धावापर्यंत मजल मारली जाईल हे नक्कीच ठरवलं जाईल VTSA स्टार या संघाकडून. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल. कुणाल स्ट्राईक वरती आहेत. विकेश हाफ ट्रॅकवर होता, फटका तर खेळलाय चांगला. ऑन साईडला पाहतो आपण लॉंग ऑन मध्ये आपण शत्रक्ष पाहतो डीप मध्ये आहेत तैनात. लहू घोषे होते तिकडे. एक सिंगल धाव येते. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते आणि रुपेश यांना स्ट्राईक वरती आणलं जाते. रुपेश जाधव एक आक्रमक फलंदाज आहेत. या विकेटचा या ग्राउंडचा भरपूर अनुभव बॅटरकडे आहे. यावेळेस स्टॅमिंगचा चेंडू हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँडला चेंडू हा ट्रॅव्हल झालाय. सुरेंद्र जोपर्यंत फील्ड गेलो तोपर्यंत 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण झाला गेलं, परंतु फक्त 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. या 2 धावांची धावफलक पाहतो आपण पुढे सरकते जाऊन पोहोचते 51 या आकड्यावरती. 51 रन्स ऑन बोर्ड. 50चा आकडा तर नक्की पार केला गेला आहे या चौथ्या षटकामध्ये. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता, परंतु पाहतो आपण बॅट अँड बॉल मला वाटते संपर्क झाला नसावा. निर्धाव चेंडू आलाय, चांगला चेंडू हाताळलाय यावेळेस विकेश खरपडे यांनी. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आले, दुसऱ्या चेंडूवरती पाहिलं तर 2 धावा आल्या होत्या आणि तिसरा चेंडू पाहिलं तर डॉट आलाय. म्हणजे या षटकात 3 चेंडू चांगले हाताळलेत विकेश खरपडे यांनी. यावेळेस ऑन साईडला खेचून मारलाय क्षेत्ररक्षक आहे रोहित, परंतु त्यांच्या हातातून हा चेंडू निसटलाय आणि सरळ निघून गेलाय. एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय हा नशिबाचा चौकार. 4. इथे एक भरपूर मोठी चूक होताना दिसते रोहित कोठवलेकडनं. झेल होता तिकडे, मात्र झेल ड्रॉप झाला आणि आपण पाहतोय 4 धावा मिळाल्या. नक्कीच साधा सोपा झेल नव्हता, थोडंसं रनिंग मध्ये झेल होता, परंतु हा झेल महत्वाचा होता. तो झेल सुटलाय आणि चौकार आलाय. यावेळेस लेगस्टिक सोडून जाणार हा बॉल होता. बघा जास्त गती देण्याचं काम यावेळेस केलं होतं गोलंदाज विकेश खरपडे. दिशेचे फटके तो पडेंगे फटके दिशाहीन हा चेंडू होता आणि पाहिलं तर वाईट चेसरा पंचांचा आलाय. एक अवांतर धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. पहिलं षटक जेव्हा हाताळलं होतं विकेश यांनी तेव्हा 19 धावा खर्च केला होता. या षटकामध्ये विचार केला तर 8 धावा खर्च केला. यावेळेस मिस्टामिंग झाला, चेंडू हवेत आहे. लहू घोषे चेंडूच्या खाली आणि करत नाही चुकी. मिस्टर रुपेश जाधव बॅक टू डग आउट गॉन. दर्शनजी आपण जर बघितलं जे तिसरं षटक हाताळलं होतं अमोल तलेकर यानं, त्या षटकात विकेट मिळाल्या आणि विकेट मिळाल्यानंतर मॅच पूर्णपणे बदलला आहे. आपण बघितलं की 17ची सरासरी, त्यानंतर 16ची सरासरी, मात्र त्यानंतर ही सरासरी कुठेतरी 14च्या खाली येऊन पोहोचलेली आहे. आणि धावसंख्या आता आपण पाहतो 56 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी आहे. नक्कीच शेवटचा बॉल असेल आणि न्यू बॅटर पाहतो आपण. आदित्य जोगारी येतोय स्ट्राईक वरती. शेवटचा बॉल या चौथ्या षटकातील.
यावेळेस हाफ ट्रॅकवरचा कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. शेवटचा बॉल प्रदीप सर पाहिलं तर डॉट आलाय. आता इथून पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये कमीत कमी किती धावापर्यंत मजल मारली जाईल या 12 चेंडूवरती? बघा सध्या तरी आपण पाहतो 14ची सरासरी इथे राखलेली आहे. अगोदर जर आपण बघितली पहिल्या 2 षटकामध्ये 17ची सरासरी होती, तिसऱ्या षटकामध्ये ती सरासरी 16ची झाली आणि या चौथ्या षटकामध्ये ती सरासरी 14ची झालेली आहे. म्हणजे उतरता क्रम इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. वैभव आणि जयेंद्र वाघे याची विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय हा आलेख थोडासा उतारताना आपल्याला दिसतोय. चला पाणी पाठवायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक इथे घेतला जाईल. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया, देऊया डीजेला संधी. गुलामी वाढली अत्याचार वाढला या हो महाराष्ट्रात. उकळलं रक्त राग चिंत केला या जुलमाचा घात. आदिवासी पार कातकरी पार, आदिवासी पार कातकरी पार आहे तर एक नंबर. एक आदिवासी पार एका वारात 100 ठार. एक आदिवासी पार एका वारात 100 ठार. इंग्रजांची त्यांनी उडवून झोप, सावकारांवर त्यांनी मारली छाप. गोरगरिबांचं करून दान, वैरांचा रथ होऊन बाप. हर हर महादेव करून गर्जना, हर हर महादेव करून गर्जना. त्यांची ज्योत लावून जगभर. स्टाईंग एवढी जे 5 षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय लहू घोषे येतोय बॉल इन ट्रॅक वरती. कुणाल स्ट्राईक वरती असेल, कुणालच्या बॅटमधून षटकार आलेत, परंतु आता महत्वाची बॅटिंग करावी लागेल. यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाहिलं तर बॅटच्या टोळा लागला चेंडू आणि सरळ निघून आलाय मिड विकेट रिझन मध्ये. जे क्षेत्ररक्षक येणार होते विकेश खरपडे, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू निघून गेला होता. पहिल्याच बॉल होती, सिंगल धावाली. आता पाहतोय आपण आदित्य येतोय स्ट्राईक वरती. आदित्य जोगात येतोय स्ट्राईक वरती. मागच्या मॅच मध्ये आदित्यने चांगली फलंदाजी केली होती, तशीच फलंदाजी आता सुद्धा करावी लागेल. तर संघ थोडासा पाहिलं तर अडचणीमध्ये आहे. यावेळेस स्लोवर मध्ये चेंडू फिंगर रोल केली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज लहू घोषे यांनी आणि पूर्णपणे बॅटरला फसवलं होतं. बघा पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडूवरती सिंगल, म्हणजे चांगल्या गोलंदाजी केली आहे यावेळेस लहू घोषे यांनी. पहिले 2 बॉल तर चांगल्या टप्प्यावरती टाकलेत, परंतु आता 4 बॉलचा खेळ इथून बाकी आहे या 5व्या षटकातील. कुणाल स्ट्राईक वर असेल, पाहतो आपण मॅन इन फॉर्म आहे तो कुणाल मडके. यावेळेस दांडी 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 गुल, फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन झालेली आहे. कुणाल मडके हा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय.
58 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 विकेट इथे डाऊन झालेत. नव्याने फलंदाज रोशन येतोय. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. इथे एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. एकाच धाववरती समाधान देखील मानावं लागेल. निर्णायक षटक ठरतं इकडनं. आपण पाहतोय लहू घोषे याचं. धावसंख्या झालेली आहे 59. 59 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. हे 5वं षटक मार्गस्थ आहे. आता दोन्ही फलंदाज नवीन आहेत खेळपट्टीवरती. इकडनं आता पार्टनरशिप बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. इथे आपण पाहतोय चेंडूने वेग पकडलाय आणि बघा चेंडू वेगाने हा बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. काय फटका केलाय. सुपर्ब. थँक्यू. बघा लेट कटचा फटका होता. अगदी शरीराजवळ चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर हा फटका केलेला. खूप चांगला स्ट्रोक. चेंडूच्या गतीचा त्याने इथे फायदा मिळवलाय. इथे बघा ऑन साइडला व्हाट अ शॉट बाय आदित्य जोगारी. ठोकलाय षटकार. 6. थँक्यू डीजे. धावसंख्या झालेली आहे 69. 69 धावा धावफलकावरती लागल्या. चला घाई करायची. आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा अजूनही. चला घाई करायची. आणखीन एक मॅच आपल्याला खेळायचा आहे. 69 धावा धावफलकावरती लागल्यात. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज देईल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. देवेश येतोय. देवेश डोळे. एक वेगवान गोलंदाज. दर्शन 69 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू आहे. इथून 6 चेंडूवरती प्रदीप सर कमीत कमी 80चा पल्ला पार करावा लागेल. इथून जर 80चा पल्ला पार केला तर नक्कीच एक चांगलं टोटल इथे सेट केलं जाईल. म्हणजे एक मोठी धावसंख्या नक्कीच इकडे मानली जाईल VTACS स्टार या संघाकडून. कारण समोरच्या संघामध्ये पाहिलं तर मोठे मोठे फलंदाज आहेत. सुरेंद्र घाटाळ, अमोल तरेकर, अविनाश किणी, प्रज्वल जाधव. नावं घेतील तेवढेच कमी आहेत. परंतु यानंतर दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे. ओमसाई 444 नागल्याने छत्रपती लायन्स. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. O2 दर्शन. यावेळेस पहिलाच फटका पाहतोय आपण. इनसाइड आउट कव्हरचा डोक्यावरून. वा नेत्रदीपक हा फटका सजवलाय मिस्टर रोशन कांबडी यांनी. चौकार. 4. थँक्यू डीजे. बघा काय फटका सजवला होता. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून टॅप केलं होतं या बॉलला आणि सरळ 4 धावांसाठी पाठवून दिलाय. आक्रमण केलंय पहिल्याच बॉलवरती. स्लॉग होतं षटक चालू आहे. यावेळेस ऑन साईडला खेचून माझा प्रयत्न केला. कार्पेटला रोल कर चेंडू जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये लहू घोषे आहेत. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण लहू यांच्या मार्फत. एक सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवरती. तर एक सिंगल धावाले. या सिंगल धावेने धावफलक पाहतोय पण 74 वर जाऊन पोहोचते. 5 गडी पाहिलं तर तंबूच्या आशेला पोहोचल्या. तर शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पाहिला गेलं तर यावेळेस हाफ ट्रॅक होता. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला. चेंडू चालला एका टप्प्याने बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय. बॅक टू बॅक तिसऱ्या बॉल वरती चौकार. 4. थँक्यू डीजे. बघा
गोलंदाज भरपूर होते. प्रज्वल जाधव होता, सुरेंद्र घाटा होता, रवींद्र तांबडा होता, परंतु आता देवेश यांना मौका दिला, परंतु पाहतो त्या मौक्यावरती देवेश थोडेसे माघारी पडतायत. यावेळेस मुस्तामिया चेंडू हवेत आहे. रवींद्र चेंडूच्या खाली पोहोचले आहेत आणि सुंदर झेल संपतो इथे. आदित्य जोगारी यांचा खेळ. विकेट डाऊन. माले नाचव रे तुझे ढोलकीवर काय भारी ढोलकी वाजवशील. माले नाचव रे तुझे ढोलकीवर काय भारी ढोलकी वाजवशील. किती नाचना नाचवशील भाऊ. बघा इथून पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपलाय. प्रवीण परेड एक डावखुरा आताचा फलंदाज थोड्याशा उशिराने आलाय, परंतु बघा उशीर झालाय की नक्कीच उशिरा आलाय नंतर मोठी कामगिरी करेल का. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून या शेवटच्या ओव्हरवरती धावसंख्या पाहतो 78 वर जाऊन पोहोचले. 78 रन्स ऑन बोर्ड. 786 चा आकडा लागला गेला आहे स्कोर कार्ड वरती. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता. कव्हर रिझन मध्ये आपण पाहतोय रोहित कोटावल्याच्या चुकी होते. चुकीला माफी नाही आणि पाहतो आपण बघा झेल तर सोडला आहे, परंतु 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि या 2 धावनीशी बघा धावफलक जाऊन पोहोचते 80 या आकड्यावरती. 80 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल देवेश यांचा. यावेळेस तेच ठरणार बघा. शेवटच्या बॉलवरती लाईन आणि लेंथ सुधारले देवेश डोळे यांनी. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि धावसंख्या पाहतो आपण 80 वर जाऊन पोहोचलाय आणि 81 धावांचा टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे 6 षटकामध्ये. नाण्याची एक बाजू पाहिली आपण, नाण्याची बाजू दुसरी थोड्या वेळात पाहूया. तोपर्यंत टॉस बॉक्स मध्ये जोडले होतील आमचे साथी समालोचक मित्र, आमचे गुरुवर्य सागरजी माळी सर. तर नमस्कार. या ठिकाणी आपण जोडले गेलो टॉस बॉक्समध्ये आणि विनंती करतो हा टॉस करण्यासाठी, ते म्हणजे दोन्ही कर्णधार आणि त्यांच्या जोडीला या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर असलेले ते म्हणजेच प्रकाशजी तुंबडा, भावेशजी बाबर आणि संजयजी लोखंडे यांना, या 3 आमच्या मान्यवरांना आम्ही आमंत्रित करतोय टॉस करण्यासाठी. या ठिकाणी आपण यावं. टॉस केला जाते बघा. चॉईस दिले जाईल. चॉईस दिला जाईल. नाही मला वाटते छत्रपती लायन्स संघाला संधी दिली. 2026 आला APL आदिवासी प्रीमियर लीग म्हणजे टॉस जिंकलाय तो ओम साई 444 नागले संघाने. मान्यवरांचे खूप खूप आभार. टॉस जिंकलेला आहे संदीप. प्रथमतः काय करणं पसंत आहे? फिल्डिंग करणार. फिल्डिंग करणं पसंत आहे. चांगली मॅच या अगोदर सुद्धा तुम्ही जिंकलेली आहे, मात्र ती डिफेंड करताना जिंकली. आता फिल्डिंग करून कितीपर्यंत एक डिफेंडेबल धावसंख्या कितीपर्यंत? 50 ते 55. 50 ते 55 पर्यंत इथे धावसंख्या पुढील संघाला थांबवण्याचा प्रयत्न असेल. शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. राहुल अंधेर, जोजिता वही सिकंदर. आता आपण पाहतोय की जो जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये किंवा मग सुपर 8मध्ये जाण्याची शक्यता आहे. तर काय वाटतंय की एक त्यांनी सांगितलं 50 ते 60 धावा तुम्हाला प्रथमतः हा बॅटिंग करायचे, किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 75 ते 80 धावा तरी बनायला पाहिजेत. 75 ते 80 धावांचं तुमचं लक्ष चांगलं आहे. आता सुद्धा आपण पाहतोय 80 धावा झालेल्या आहेत, म्हणजे एक आदर्श धावसंख्या आहे. आता संघामध्ये काही बदल आणि किंवा मग बॅटिंग लाईनअपमध्ये काही बदल? संघामध्ये बदल होईल, कारण की आम्ही सर्वांना चान्स देण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथून 1 ते 2 चेंजेस असतील आमच्या संघामध्ये. खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला ओमसाई 444 नागले संघाने आणि प्रथमतः संदीप सांबरे यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत आणि समोरच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करणार आहोत. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये, तिथे लाईव्ह ॲक्शन या ठिकाणी नक्कीच सुरू होईल. तोपर्यंत थांबूया आणि कॅमेरामॅन आम्हाला नक्कीच दाखवत आहेत की मॅच सुरू झाले. चला जय श्रीराम चे बॅटर पाठवायचे आहेत. विकेश जास्त उशीर करू नका, आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. कृपया सहकार्य करायचं, जास्त वेळ खर्च करू नका.
जास्त चर्चा आणि वाढेल खर्च तुमचा वाढून जाईल. पाहिलं घागऱ्या बांधते ग मी पाहिलं घागऱ्या बांधते ग माझा नाच डोल मी दाविते ग काय बरी ढोलकी वाजवशील माझा नाच डोल मी दाविते ग काय बरी ढोलकी वाजवशील राजी बनवा केवढा फुलेला न राजी बनवा केवढा फुलेला थांबर बनवा वेणी मला या रे थांबर बनवा वेणी मला या थांबर बनवा वेणी मला या रे थांबर बनवा वेणी मला या माझे वेणीचा थँक्यू डीजे. बघा नाण्याची एक बाजू पाहिली आपण, पण नाण्याची दुसरी बाजू आता सुरुवात होते. 81 धावांचा टार्गेट इथे सेट केलं आहे 36 चेंडूवरती. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय रोशन कांबळी बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्राईक वरती फलंदाज आहेत अमोल तलेकर. नॉन स्ट्राईक एंडला रोहित कोठावले. 81 धावा कोण चेस करते, कोण 2 पॉइंट आपल्या संघासाठी अर्जित करतो आणि क्वालिफाय होतोय पाहूया आपण. निर्णायक मॅच आपण पाहतोय. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता अमोल तलेकर यांनी. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. अचूक लाईन आणि लेनचा वापर केला यावेळेस गोलंदाज रोशन कांबळे यांनी अप्रतिम टप्पा हाताळला होता. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू होता. पंचांचा इशारा पाहतो आपण. मॉन्टी घोडेकर सर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव, अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड ऑन होताना पाहतोय. श्री गणेश होतोय यावेळेस जय श्रीराम या संघाचा. अमोल तलेकर मॅन फ्रॉम विरार स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढायचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटला चेंडू भरत झाला होता. एक सिंगल चोरटी धाव घेण्यात यश मिळते. या सिंगलच्या मध्ये त्यांना धावफलक पाहतो 2 वर जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खेळ आता पाहिलं तर संपन्न झालाय. पहिला पॉवर प्ले षटक सुरुवात आहे आणि पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 शतरषटक आपल्याला पाहायला मिळतात. रोहित येतोय. रोहित कोठावल्यांना आता पाहिलं तर थोडंसं पुढे पाठवलंय बॅटिंगसाठी. यावेळेस सोडून दिलाय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अजून एका वाईट चेंडू आलाय या षटकामध्ये. दुसरा वाईट असेल या पहिल्या ओव्हरमधील. धावसंख्या पाहतो 3 वर जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 3. बघा इथून जर मोठे फटके आले, जर सामना जिंकायचा असेल तर जय श्रीराम कामन संघाला मोठे मोठे फटके खेळावे लागतील. परंतु पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये किती धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस कोलगट टप्प्याचे चेंडू खोदून काढलाय. चेंडू सरळ जातोय. रुपेश जाधव आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये सज्ज होते. त्यांच्या हातामध्ये विसावला गेला. एक सिंगल धाव आलाय या बॉलवर. सिंगल धावने धावफलक पाहतो पण 4 वर जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन बोर्ड. बघा मागच्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 19 धावा पटकावल्या होत्या. तो या षटकामध्ये पहिला या इनिंगमध्ये पाहिलं तर चांगली कामगिरी केली रोशन यांनी. यावेळेस मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. स्टंपच्या मागे आपण पाहतोय प्रवीण परेड होते तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय पण प्रवीण यांच्याकडून. एक सिंगल धाव. बघा सिंगल 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 येते. चेंडू पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचलाय आणि सिंगलच्या रूपामध्ये धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली जाते. इथे कुठेतरी बांधण्याचं काम केलंय रोशन कांबळे या गोलंदाजाने. षटकातील 5वा बॉल रोशन यांचा. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो पंचांचा इशारा पाहतो आपण वाईडचा आलाय. थोडंस दिशाहीन हा चेंडू होता. लेग स्टिक सोडून जाणारा बॉल होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचांनी दंडित घोषित केलाय.
बघा आतापर्यंत पाहिलं तर या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे, परंतु 3 खराब चेंडू सुद्धा हाताळले आहेत गोलंदाज रोशन कांबळे यांनी. एकही मोठा फटका मारून दिला नाहीये, परंतु थोडीशी दिशा खराब होताना पाहतोय. पाचवा बॉल पुन्हा एकदा घेऊन रोशन. यावेळेस ऑन साईडला खेचून काढलाय, शतरक्षक आहे डीप मध्ये. आदित्य चांगलं शतरक्षण पाहतोय आदित्य यांच्या मार्फत. बघा बॉडी बॅलन्स चांगला होता. आता फायदा पाहिला तर 2 धावा झाल्यात आणि तिसरी धाव सुद्धा इथे होतोय कंप्लीट. 3 धावा इथे पोहून कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहतो आपण दोन्ही बॅटर मध्ये. यस नो वेट याचा चांगला समन्वय पाहिलोय दोन्ही बॅटर मध्ये. बघा आपण ऑन स्क्रीन सुद्धा पाहू शकता रिप्ले मध्ये चांगलं शतरक्षण पाहिलं आपण आदित्य यांच्याकडून. यावेळेस खोदून काढल्या अजित इंगले होते. चांगलं शतरक्षण पाहतोय आपण मिड ऑफ मध्ये. षटक संपतं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 9 वर जाऊन पोहोचलेले आहे. 9 रन्स ऑन बोर्ड. हर घर में वो एक ही नाम, हर घर में वो एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. थँक्यू डीजे. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात धावा आल्यात 9. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 5 षटकांमध्ये अजूनही 72 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 30 चेंडू आणि 72 धावा. पहिलं षटक निर्णायक ठरलेलं आहे रोशन कांबडी याचं. खूप चांगली कामगिरी राहिली पहिल्या षटकात. फक्त 9 धावा खर्च केल्या. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला आहे जय श्रीराम कामन या संघाच्या फलंदाजांवरती. वैभव धुमांचा पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. रोहित यांनी मला वाटते थोडासा विचार केला असेल का सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर दिला जाईल का. कारण बघा चांगला फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा गरज होती परंतु चांगला फटका आला नाही आहे. डॉट चेंडू आलाय. पहिलाच बॉल पाहिला तर चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय वैभव धुम यांनी. वैभव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस फ्लिक ऑफ द रिक्स. चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. 4. बघा नटराज पद्धतीने हा फटका इथे खेळलेला आहे. एक पाय हवेमध्ये होता, एक पाय खेळपट्टीवरती होता आणि मनगटी फटका. काही जबरदस्त वेगाचा वापर केला इथे रोहित कोठावले याने. यावेळेस बघा मॅच लिडिंग एज. झेल घेण्याची संधी इथे मिळाली होती अजित इंगले यांना यष्टांच्या मागे, परंतु सुटलंय झेल आणि पाहतो पण जीवनदान मिळालंय मिस्टर रोहित कोठावले यांना. बघा ज्या प्रकारे या वैभवाच्या बॉलिंगचा वेग आपण पाहतोय त्यानंतर बॅटला देखील स्पर्श झाला, मग ते अतिरिक्त वेग इथे जनरेट झाला आणि अजित इंगले झेल पकडण्यापासून वंचित राहिलेले आहेत. नक्कीच थोडंसं बॉलिंगमध्ये पाहिलं तर व्हेरिएशन आहे. यावेळेस चांगला फटका पाहतो पण गॅपमध्ये चेंडू खेळून काढला. चेंडूवर थांबणार नाही. चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी या षटकातील येतोय दुसरा चौकार. 4. डोक्यात अक्कल नाही कमवायची न गाणी सांगस राजा राणीची. अरे चल सजना सासरवाडी तुझी रमची, अरे चल सजना सासरवाडी तुझी रमची. अग थांब सजनी सासरवाडी माझी लांबची, अग थांब सजनी. यस थँक्यू डीजे. बघा चौकार आलाय. या ओव्हरमध्ये दुसरा चौकार आलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढत होता. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता बॅटर रोहित कोठावल्याने, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही आहे. डॉट चेंडू आलाय. बघा व्हेरिएशन आहे वैभव धुम यांच्याकडे. या षटकाचा विचार केला पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू चौकार, 5वा चेंडू डॉट
6वा चेंडूवरती चौकार येईल का पाहूया आपण. यावेळेस 6वा चेंडू आपण यष्टांच्या मागे सुंदर फिल्डिंग पाहिल्या आपण. चांगलं शतरक्षण पाहतोय आपण. एक सिंगल धाव आले. सिंगलच्या मध्ये धावफलक पाहतोय आपण. जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. षटक संपते दुसरं. 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या 18. प्रदीप सर पाहिलं तर 18 धावा या 2 षटकामध्ये लागलेल्या आहेत आणि 18 धावानंतर एकही विकेट जमेची वाफ म्हणजे गेलेली नाहीये. बघा आपण पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं तर तब्बल 35 धावा या धावफलकावरती लागल्या होत्या आणि ते आपण पाहतोय त्याच्या प्रत्युत्तरास 18 धावा या धावफलकावरती लागल्यात. शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय प्रणित गोंड याचं जबरदस्त क्षेत्ररक्षण राहिलेलं आहे. प्रणित याच्या हातामधून जर तो चेंडू जर निसटला असताना तर 4 धावा ह्या मिळाल्या असत्या. मात्र प्रणित याचं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव आलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 18. अजूनही मॅच जिंकण्याकरता 15.75चा जो रन रेट आहे तो ठेवायचा आहे अजूनही 4 षटकांमध्ये. रुपेश जाधव येतोय. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असतील. पहिल्या मॅच मध्ये काय कामगिरी केली होती. गेम चेंजर ऑफ द मॅच हा किताब मिळवला होता. यावेळेस ते तर्रार बीट करून टाकलाय पूर्णपणे बॅटर रोहित गोठावले यांना. बघा जितके डॉट चेंडू टाकतील तितकं प्रेशर बॅटिंग करणार संघावरती येईल. कारण बघा बॅटिंग करणार संघाकडे पाहिलं तर मोठे मोठे फलंदाज आहेत परंतु ते अपोच्या आशाला बसलेले आहेत. इथं रोहित यांना मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस उडवलाय चेंडू आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून. सरळ 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट. 6 षटकार. बघा या एंडनं आता मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे ती म्हणजे जय श्रीराम कामन या संघाला. आणि आपण पाहतो या हेलिकॉप्टर शॉट इथे उडवलाय रोहित कोठावले याने. यावेळेस मिस्टॅपिंग चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु अजित बघा अजित सुद्धा नाही पोहोचले. रुपेश सुद्धा नाही पोहोचले आणि पाहतो तर काय 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत पडून. या 2 धावांचे धावफलक पाहतो आपण वेगाने पुढे सरकल्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा यावेळेस लागल्या गेल्या आहेत. बघा आपण रिप्ले मध्ये मागच्या बॉलवरती जो हेलिकॉप्टर उडवला होता सरळ लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम फटका खेळला होता. बघा रोहित यांना जर तुम्ही जीवनदान सातत्याने देत राहिले तर नक्कीच थोडीसं महागडं पडेल. कारण रोहित हे आक्रमक फलंदाज आहेत आणि नक्कीच त्यांना संधीचं सोनं करणं माहिती आहे. यावेळेस ऑन साईडला खेचून काढलाय. चेंडू गॅप मध्ये आहे कुणाल मडके. बघा 2 शतक आहे त्यांना बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. टाटा बाय बाय करत 4 धावांसाठी येतोय अजून एक चौकार. 4. चौकार आलाय. या चौकाराची धावफलक पाहतो पण 30 वर जाऊन 30 रन्स ऑन बोर्ड. रोहित आता पाहिलं तर थोडासा बॅटचा फ्लो चांगला यायला लागला रोहित त्याच्या बॅट मधून. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे 3ऱ्या षटकातील. त्या 2 बॉलवरती नक्कीच एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस सोडून दिलाय तुमच्या बाहेर हा चेंडू लँड झाला होता. चांगला चेंडू चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केला यावेळेस रुपेश जाधव या गोलंदाजाने. बघा आपण शफल झालं होते अगोदर त्याच कारणाचं पाहिलं तर पंचांनी हा कोणताही निर्णय दिला नाहीये. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू बघा आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा. यॉर्करचा चेंडू हाताळला होता गोलंदाज रुपेश जाधव यांनी आणि शेवटचा बॉल सुद्धा पाहिलं तर डॉट आलाय. षटक संपते 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो म्हणजे 30 वर जाऊन पोहोचते. इथून पाहिलं तर 18 चेंडू होती 51 धावाचं इक्वेशन येऊन पोहोचलंय प्रदीप सर. बघा 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. चला ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. पाणी पाठवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येऊया. तोपर्यंत देऊया DJ महेंद्र याला संधी.
जे आता मॅच ऑन झालाय. आता मॅचला खरी सुरुवात झालेली आहे, कारण 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकामध्ये फक्त 30 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि आता येणाऱ्या 3 आपण पाहतो या षटकांमध्ये तब्बल 51 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 18 बॉल बाकी आहेत. 18 बॉलमध्ये 51 धावा. आता सरासरी जर आपण बघितली तर प्रति षटकामागे 17ची सरासरी राखायची आहे. आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये 16च्या सरासरीने 3 ओव्हरमध्ये 48 धावा बनवल्या होत्या. इथे आता 17च्या सरासरीने 3 ओव्हरमध्ये 51 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये झाल्या आहेत 48, आता बनवायच्या आहेत 51. आता चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वैभव धूम येतोय. वैभव धूम बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. प्रति षटकामागे 17 धाबा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, खिलपट्टीवरती पाहतोय, अजूनही आहे. अमोल तळेकर स्ट्राईक वरती आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. बघा, 4 संघ 1-1 सामना जिंकलेला आहेत आणि जो आता संघ जिंकेल तो डायरेक्ट क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये. जो जीता वही सिकंदर. ते बघा, बॅटचं एज लागलंय. प्रणीत आहे तिकडे. प्रणीत कोण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे मिळालेली आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि आता रोहित कोठावले हा फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे. जय श्रीराम कामर हा संघ आता अडचणीमध्ये येताना दिसतोय, बॅकफूट वरती येताना दिसतोय. मात्र जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची धाव पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये. काय जबरदस्त मॅच इथे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतोय. हाय व्होल्टेज मॅच आहे, रफ अँड टफ मॅच आहे. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे मॅच जिंकण्याची. 16 बॉलमध्ये 50 धावा. बघा, 16 चेंडू बाकी आहेत आणि 16 चेंडूमध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. सुशांत वाघ येतोय चेंडूच्या खाली. सुशांत कडा झेल सुटलाय. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? धाला होता, मात्र 2च धावेवरती ते समाधान माळावं लागणार आहे. बघा, हवेचा वेग देखील आहे आणि हवेच्या विरुद्ध हा फटका देखील गेला होता आणि आपण पाहतो या झेल तिकडे सुटला गेला आणि आपण पाहतो या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या आता 33 या आकड्यावरती. अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे बघा, जोरात मारण्याचा प्रयत्न, इथे चेंडू निर्धाव येतोय. आता प्रेशर वाढलंय ते म्हणजे रोहित वरती. बघा, रोहित याने चांगली कामगिरी केलेली आहे. 16 बॉलमध्ये त्यांनी 27 धावा बनवल्यात. एका बाजूने अमोल याने 6 बॉलमध्ये 3 धावा बनवल्यात. इथे आपण पाहतो या मस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. झेलची संधी आणि इथे आता झेल पकडला गेलाय आणि आता मॅच जिंकण्याकरता आपण पाहतोय 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉलमध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. माझी साजनी येन तुझ्या घरी घेऊन येईन तुला मी माझी हरी. या ठिकाणी थोडंसं डीजे तुम्हाला मी थांबवतोय. आपल्याला सूचना आलेली आहे. आदरणीय सन्मान्य रजनीकांतजी म्हात्रे दादांना आम्ही आमंत्रित करतोय. रजनीकांतजी म्हात्रे यांना विनंती असेल मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. सन्मान्य रजनीकांतजी म्हात्रे, त्यानंतर सागरजी भगत यांना सुद्धा विनंती असेल. त्यांच्या जोडीला आपण पाहतोय जे सन्मान्य मान्यवर आहेत त्या सर्व कामांच्या ग्रामस्थांना, तसेच पोमंड, नागले, कर्नलपाडा, चिंचोटी इकडून आलेले आमचे नागरिक यांना विनंती आहे सन्मानपूर्वक आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. ओर टू कमेंट्री बॉक्स. या षटकातील शेवटचा 1 बॉल बाकी आहे. नव्याने फलंदाज अविनाश किनी आलाय. इथे बघा, ऑन साईडला इथे फटका खेचला गेलाय
आणि स्लॉटमध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू आता प्लॉटमध्ये पाठवलाय. षटकार येतोय. 6 धावा इथे अर्जित केल्या गेल्या. धावसंख्या आता 39 या आकड्यावरती 39. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि आता 12 चेंडूमध्ये 42 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा 12 चेंडू 42 धावा म्हणजे आता एका षटकामध्ये 21 धावांची सरासरी राखायची आहे. बघा आणि दर्शन आता या एंडनं बघा हायवे एंडनं गोलंदाजी होईल आणि हायवे एंडनं गोलंदाजी करताना बॅटरला संधी आहे मोठे फटके खेळण्याची, कारण हवा उजव्या फलंदाजाला लाभदायक ठरू शकते इकडनं आणि इकडनं धावा बनवण्याची संधी आहे ती म्हणजे जय श्रीराम कामन या टीमकडे. नक्कीच कारण आता पाहिलं तर इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 42 धावांची आवश्यकता आहे आणि पाहिलं तर 2 बॅटर जे महत्त्वाचे आहेत ते आता बॅटिंग ट्रॅकवरती आहेत. अजित इंगले बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होती, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे. फक्त एकच धाव इथे मिळणार आहे. एक सिंगल धावाची धावसंख्या आता 40 या आकड्यावरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 41 धावींची आवश्यकता आहे. 41 रन्स अजूनही इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा बॉल बाकी आहेत ते म्हणजे 11. इथे बघा अविनाश आलाय आणि अविनाशने मोठ्या फटक्यानं सुरुवात केलेली आहे. अविनाश किनीच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार. 6. घेतो या शोध पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला भाईला घ्या याला आता भाईला घ्या याला पिंजराला ओ, आता ही मॅच ऑन झालेली आहे. हाय व्होल्टेज होताना दिसेल आता ही मॅच. 46 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 बॉल मध्ये 35 धावेंची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 35 धावा. इथे बघा सलगचा हा तिसरा षटकारांची हॅट्रिक केल्या अविनाश किनी याने ठोकलाय. A1 क्वालिटी APL ब्रँडेड षटकार. पिंजराला 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 थँक्यू विजय. बघा महत्वाच्या क्षणावरती लेट आलाय अविनाश, परंतु थेट आलाय संघासाठी. बघा आता धोक्याची घंटा वाजलेली आहे. 9 बॉल आता 29 धावेंची आवश्यकता आहे. 9 चेंडू 29 धावा. मॅच आता गरम झालाय. हाय व्होल्टेज वाला मुकाबला आहे. पैसा वसूल मॅच. 9 चेंडू 29 धावेंची आवश्यकता. हाफ ट्रॅकर आहे, पूल करण्याचा प्रयत्न आणि आता कमबॅक केलाय अजित इंगले याने. प्रत्युत्तर दिलंय जशास तसं उत्तर. अविनाश किनी याला फलंदाज बाद. पुरी लग्नात नाचते माझे हरी हरी लागले तारकाची म्युझिक वाजपुरी लग्नात नाचते माझे. बघा विकेट गेल्यानंतर अविनाश ठाकरे यांचा डान्स पाहायला मिळतोय आपल्याला ऑन द स्क्रीन. बघा दोन्ही हात वरती आल्यात. मॅच मध्ये कमबॅक केलाय. 8 बॉल 29 धावेंची आवश्यकता आहे. नव्याने फलंदाज विकेश खरपडे आलाय. आणखीन एक बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. 52 धावा धाव फलकावरती लागल्यात. या षटकातील 2 चेंडूचा खेळतपी बाकी आहे आणि आता खेळपट्टीवरती आलाय विकेश खरपडे.
विकेशने बघा खूप चांगला ड्राईव्ह केलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न झाला इथे फेकी थोडीशी खराब झाली. चेंडूला चांगल्या प्रकारे गॅदर करता आलेला नाही आहे आणि इथे आपण पाहतोया की या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 54 या आकड्यावरती. 7 बॉल आणि आता 27 धावींची आवश्यकता आहे. 7 बॉल 27 धावा. इथे बघा ऑन साईडला हा फटका देखील गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली गेलेली आहे. या 2 धावेने धावसंख्या इथे आपण पाहतोय आता 56 या आकड्यावरती. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये 25 धावेंची आवश्यकता. बघा हा सागरजी घायाल, अविनाशजी ठाकरे ऑन द स्क्रीन पाहायला मिळत आहेत. आता सध्या ते खुश आहेत कारण ज्या प्रकारे अविनाश किनेची विकेट मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय संघाने पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे. 6 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 25 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 25 धावा. थँक्यू डीजे. आता प्रवीण आलाय. प्रवीण परेड आणि प्रवीण वरती आता पूर्ण जिम्मेदारी आहे. प्रवीण परेड आता संघाचं भविष्य प्रवीण याच्यावरती आहे. पहिला बॉल मिसटायमिंग झालाय. शतरक्षक बघा तिकडे आले होते आणि फक्त 1 धाव इथे घेतलेली आहे आणि विकेश खरपडे याला आता स्ट्राईक वरती आणलेला आहे. आता जे काय करायचंय ते आता विकेश खरपडे याला करायचं आहे. 5 बॉल आणि आता मॅच जिंकण्याकरता 24 धावेंची आवश्यकता आहे म्हणजे 4 षटकार. बघा इथून परिश्रम करावे लागतील. बॅटरला आठवावं लागेल ती इनिंग ज्यामध्ये त्याने बॅटिंग केली होती चांगली. 5 मध्ये 4 षटकारांची आवश्यकता. यावेळेस सोडून दिलाय बघा. सोडून दिलाय बॅटर विकेश खरपडे यांनी. आणि बघा तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. वाईटसाठी रेफर केलं गेलं आहे. ऑनफिल्डचा निर्णय पाहतो आपण. डॉट चेंडू दिलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेला ऑनफिल्ड पंचांचा. तर फेर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलेली आहे. मात्र पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. बघा ऑनफिल्ड पंचांचा फेर हा निर्णय आहे मात्र तिसऱ्या पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. तिसरे पंच इथे पाहणी करतायत. फेर डिलिव्हरी आहे. फलंदाज शफल झाले होते. बघा फलंदाज थोडेसे शफल झाले होते ऑफस्टम्पच्या बाहेर. आता 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये 24 धावा. 4 षटकार आता ठोकावे लागतील विकेश खरपडे याला. इथे फुलटॉय चेंडू आणि आता हा मॅच आपण जर बघितला पूर्णपणे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो संघ आहे त्याच्या बाजूने येताना दिसतोय. बघा आता
शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. चेंडू सरळ बॅटने खेळून काढला गेलाय, चौकार आलाय, मात्र भरपूर उशीर झाला या फटक्यांसाठी. हे फटके या अगोदर यायला हवे होते आणि आपण पाहतोय आता पराभवाच्या छायेला जाताना दिसतोय जय श्रीराम कामर हा संघ. 2 चेंडू आणि आता 19 धावा. खूप चांगला चेंडू आहे, खूप चांगली डिलिव्हरी इथे हाताळली गेलेली आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव आलाय, मात्र या सामन्यावरती पकड जी आहे ती मजबूत झालेली आहे. शेवटचा एक बॉल इथे शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय, षटकार ठोकलाय, मात्र काही फरक पडणार नाहीये. हा सामना इथे विहीन झालाय. VTACA हा संघ बघा, VTACA स्टार क्वालिफाय होतोय तो म्हणजे सुपर 8 मध्ये. काय जबरदस्त परफॉर्मन्स इथे दिलाय वैभव धूम अँड कंपनी याने. हॅलो चेक, हॅलो लाईन अप